पुण्यामध्ये पूर आला होता त्यावेळी अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आणि हे पाणी अर्थातच गढूळ होतं, कारण ते थेट नदीचं पाणी होतं, पुराचं पाणी होतं. पण पुण्यातल्या DSK सारख्या म्हणजे टेकडीवर वसलेल्या वस्तीमध्ये DSK विश्व नावाचा, ज्याला आपण ज्याची टॅगलाईन आहे की 6000 उंबरठ्यांचा मॉडर्न गाव, त्या ठिकाणच्या घरांमध्ये कसं पाणी येतं आपण पाहतो आहोत. खरं तर नितळ पाणी असावं, स्वच्छ पाणी असावं, मात्र या पाण्याचा रंगच आपल्याला सांगतोय की हे पाणी काय गुणवत्तेचं आहे. अतिशय अस्वच्छ, माती मिश्रित किंवा अनेक प्रकारच्या जीवजंतूंनी युक्त असं हे पाणी आहे. आणि त्यामुळे हे पाणी वापरायचं की नाही असा प्रश्न इथल्या रहिवाशांना पडला आहे. संबंध DSK विश्व असू द्यात किंवा एकूणच पुण्याच्या उपनगरांमध्ये हीच स्थिती आहे. सध्या अतिशय घाण म्हणावं असं पाणी येतं आहे. इथेही पाणी म्हणजे आता हे पांढरं वॉश बेसिन असल्यामुळे आपण पाहतो आहोत की लगेच लक्षात येईल अशा पद्धतीनं पाण्याचा रंग किती खराब आहे हे आपल्याला इथे सांगता येईल. आपल्यासोबत काकू आहेत. काकू, किती दिवस झाले अशा प्रकारचं पाणी येतं? पाणी आपण जरी पाऊस जास्त झाला असला तरी वाया घालवायला नको, फक्त सांगण्यासाठी. किती दिवस झाले? 8-15 दिवस झालं गढूळ पाणी येतंय. पण आमच्या DSK विश्वामध्ये आतापर्यंत फिल्टर पाणी आम्हाला मिळालंच नाही. त्यामुळं आम्ही लहान मुलांना वगैरे उकळून पाणी देतोय. त्या अशा पाण्यामुळं खूप आजार होत आहेत. लहान मुलांना कावीळ सारखे आजार, जुलाब असे बरेच प्रकारचे आजार होत आहेत. आणि पण हे वापरू शकता का पाणी तुम्ही? कारण मी पाहतो आहोत की हे तर तुम्ही पिण्याचं भरणे किंवा गरम करून हे तर आहे, तुम्ही साधा आंघोळीला किंवा कपडे धुवायला तरी वापरू शकता का पाणी? नाही, आम्ही कपडे धुवायला पांढऱ्या कपड्यावर तर अक्षरशः असा चिखलाचा कीट बसला आहे. आंघोळीला गेले तर आंघोळ केल्यासारखं पण वाटत नाही, चूळ भरायला सुद्धा नको वाटतं. तर आम्ही हे पाणी वापरणार कसे? पाणी येतंय मुबलक, पण ते वापरण्यायोग्य नाही किंवा पिण्यायोग्य नाही. पण वापरण्यासारखं नाहीये आणि पिण्यासारखंही नाहीये. तर याचं नेमकं काय कारण आहे हे आपण जाणून घेणार आहोत. या इमारतीच्या खाली आपल्या सोबत काही नागरिक इथले रहिवासी ते आपल्याशी बोलणार आहेत. या लोकांचे मात्र सध्या तरी म्हणजे जसं म्हटलं की केवळ वापरायचं की नाही हाच प्रश्न नाही आहे, तर आरोग्याचा प्रश्न आहे, ज्यातून अनेक गंभीर आजार संभवू शकतात. आणि म्हणूनच या प्रश्नाच्या मुळाशी आपण जाणार आहोत. बघूयात खाली लोकांशी बोलल्यानंतर काय लक्षात येतं ते. जसे पूरग्रस्त नागरिक असतात तसे दूषित पाणीग्रस्त नागरिक आहेत पुण्यातल्या DSK विश्वमध्ये राहणारे. आणि सगळ्यांचा संताप नाही तर आक्रोश आहे. त्यांना काय पद्धतीचं, काय स्वरूपाचं पाणी प्यायला लागतंय आणि याचं नेमकं कारण काय, कशामुळे ही परिस्थिती उद्भवली की तुम्हाला एवढं घाण पाणी तुमच्या वाट्याला म्हणण्यापेक्षा तुमच्या नशिबाला आलं आहे. तुम्ही तर खूप स्वच्छ पाण्यात म्हणजे एवढं टेकडीवर राहता, छान पर्यावरणपूरक वातावरणात राहता. आता सध्या ह्या पुराच्या पाणी आम्हाला डायरेक्ट, आम्हाला DSKला पाणी खालच्या विहिरीतनं डायरेक्ट येतं. तिथे फिल्टरेशनचं काहीच हेच नाही आहे, म्हणजे सोयच नाही आहे. आणि आता गेली 8 वर्ष आम्ही महापालिकेत आलो आहे. मग महापालिकेला आम्ही कर देतोय, जागेची पाणीपट्टी देतो, भाडेपट्टी सगळं देतोय. पण मग आम्हाला स्वच्छ पाणी मिळायचा आमचा मूलभूत मिळत नाही. स्वच्छ पाणी पाहिजे. आणि आम्ही PMCला जेव्हा तक्रार करतो ऑनलाईन, तेव्हा असं लिहून येतं की हा विभाग आमच्या कॉर्पोरेशनमध्ये येत नाही. मला सांगा की इथे तुमच्याकडे फिल्ट्रेशन नावाची काही गोष्ट आहे की नाही? बिल्डरनी देताना दिलेला होता, तो नंतर बंद पडला. का बंद पडला ते यांनाच विचारा, बाकीच्यांनाच विचारा, राजकारणी लोकांना विचारा, पदाधिकाऱ्यांना विचारा, DSK जे चालवत आहेत त्यांना विचारा. तुम्हाला काय थेट धरणातून डायरेक्ट पाणी येतं की काय? विहिरीत येतं, ग्रामपंचायतची विहीर आहे, तिथून लिफ्ट करून इथे येतं, आमच्या टाकीत पडतं, आमच्या टाकीतनं डिस्ट्रीब्यूट होतं. मग काय तुम्हाला पाणी डायरेक्ट विहिरीतून इकडे येतं, कसली प्रक्रिया न करता. म्हणजे याला काही अर्थ नाही आहे ना. तुम्ही धरणाचं पाणी जसं आहे तसं इतर महिने थोडंसं ठीक असतं, पावसाळ्यामध्ये गढूळ असतं, पण ते सगळं गढूळ पाणी कसली प्रक्रिया न करता तर तुम्ही असं लोकांना द्याल तर मग लोकांच्या आरोग्याचं कसं होणार? काय तुमच्याकडे पाणीच काय म्हणजे बाकी जीवजंतू म्हणजे मला वाटतं खेकडे मासे पण तुमच्या नावाला प्लांट असून सुद्धा तो कार्यान्वित नाही. त्याचं कारण हे शोधून काढणं प्राप्त आहे. अशा सगळ्या परिस्थिती आज इथे हजारो लोक, मुलं, बाळं, म्हातारी, वयस्कर ही सगळी इथे राहतात. आणि मुख्यत्वे करून इथे जी आलेली मंडळी आहे ती वयस्कर मंडळी आहे, जेणेकरून रिटायर्ड लोकांना इथे शांततेने जीवन जगता येईल. परंतु इथे सगळं विरुद्ध आहे.
अशा परिस्थितीमध्ये पर्याय काय? अशा तुम्ही मी मागे बघतोय त्या कॅन ठेवलेल्या आहेत किंवा टँकर असे काही पर्याय आहेत का? आणि मग 2017 साली उर्वरित धारीचा भाग गेला. उर्वरित भाग हा किरकटवाडीचा उर्वरित भाग हा 4 सोसायट्या ह्या 2021 साली गेल्या. परंतु कॉर्पोरेशन आम्हाला कर आकारणी लावते आहे. 40% PT फॉर्म भरून आम्हाला पत्र येतं आणि आम्ही जेव्हा कंप्लेंट नोंदवायला जातो तेव्हा तुम्ही म्हणता की तुमचा कॉर्पोरेशनमध्ये सहभाग घेत नाही. म्हणजे हा कुठला प्रश्न झाला? बरं, म्हणजे तुम्हाला कोणी वालीच राहिलं नाही. मला सांगा की इथे जे कॅन आहेत टँकर याचा काही आणि हे जर पाणी विकत घ्यायचं तर मग टॅक्स कशासाठी भरायचा? आणि पाणी किती विकत घेणार आणि किती घेणार? लहान मुलांच्या आरोग्याच्या समस्या पिण्यासाठी तयार व्हायला बघू लागल्यात शकतो ना. लहान मुलांच्या आरोग्याच्या समस्या पाणी विकत किती आणणार? आंघोळीला सगळ्यालाच पाणी लागतं. एवढं आणि म्हणजे आम्ही जो टॅक्स भरतो हा फिल्टर्ड वॉटरचा टॅक्स भरतोय. फिल्टर वॉटरचा टॅक्स भरून आम्हाला फिल्टर वॉटर मिळत नाहीये. बरं, म्हणजे काय काय आलंय इथे की कृपया थेट स्थान थांबा इथे जे PMC तुमच्या भागात सेवा देता येत नाही, तुम्हाला अजून काही हवंय का? ओके, आम्ही सगळं काही आहे टॅक्स साठी आहोत आम्ही. फक्त पाणी बिणी काही आम्हाला कुठल्याच समस्या आमच्या आम्ही निवारण करायच्या, मग कशासाठी द्यायचं? हे पाणी आहे. ओके ओके, हे घरात बरं लिटरली असंच पाणी प्यायला सुद्धा तुरटी फिरवलेलं आहे. हे तुरटी फिरवलेलं पाणी. बर मग हे पाणी कोणी पिऊ शकतं का? मला तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की ह्या लोकांनी आतापर्यंत मांडलेले विचार हे अत्यंत बरोबर आहेत. पण त्याचबरोबर असं आहे की इथला फिल्टरेशन प्लांट हा गेली 10-12 वर्ष बंद आहे. ऐका तर त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की आता आमदार फंडातनं आम्हाला इथे फिल्टरेशन प्लांट बसून द्यावा, कारण ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. कारण ह्या जर गोष्टी केल्या गेल्या नाही तर पाणी असंच गढूळ येणार. पूर्ण धायरी गावामध्ये प्रॉब्लेम आहे हा. पूर्ण धायरी गावामध्ये मग तुमच्या इथले स्थानिक आता माजी नगरसेवक आमदार नाहीये, काही पाहत नाहीये कोण. अक्षरशः पाण्यामध्ये ना जनावर मरून येतात, ते पाणी आम्ही पितो. आणि एक महिना जरी लेट झाला टॅक्स भरायला तरी 2% व्याज लावतो कॉर्पोरेशन. सर एक मिनिट मला याच्यावरती बोलायचं आहे की 1-2 मिनिटं तुम्ही मिसगाईड करू नका. बेसिकली आपल्याला पहिल्यांदा जे पाणी येत होतं ते खालच्या कॅनॉलमधनं उचलत होते, पण त्यानंतर इथे जे किशोरभाऊ पोकळे म्हणून जे आलेले आहेत तर त्यांनी आपल्या पाण्याची जी बंद लाईन तुमच्या धरणामधनं येते त्याला टॅप मारून आम्ही हे पाणी विहिरीत सोडलेलं आहे आणि ते विहिरीतलं पाणी उचलून इथे येतं. त्यामुळे आता जनावर वगैरे पूर्वीची गोष्ट होती. बरं आता नाही त्यांनी धायरीचा ते नाहीये. बरं ठीक आहे, डायरेक्ट विहिरीमध्ये येतं. बरं नाही ठीक आहे. मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की या लोकांना आम्हाला योग्य प्रकारे आम्हाला पाण्याचं व्यवस्थापन झालं नाही तर आम्ही जन आंदोलन करू आम्ही आणि जोरदार करू. पण हे जन आंदोलन करायचं असेल तर असं पाणी पिऊन तुमची काही प्रकृती ठीक राहणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही असं जर पाणी प्यायलं तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायला लागेल, तुमचं आंदोलन हॉस्पिटलमध्ये होईल, अशी स्थिती आहे. या लोकांचा संताप आपण समजू शकतो. अशा पद्धतीचं पाणी यांना प्यायला लागतंय, वापरायला लागतंय आणि यांना कोणीच वाले नाही. महापालिका असू द्या तितके लोकप्रतिनिधी सगळेच वर हात करतायत. म्हणजे पुण्यामध्ये नव्हे तर संबंध देशभरामध्ये 6000 उंबरठ्यांचा मॉडर्न गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या DSK विश्वमधली ही परिस्थिती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबोरसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे.